पुशेगाव सातारा खटाव रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध दारू विक्रीवर विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार भाई जगताप आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घडवून आणली विशेष चर्चा। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्वपूर्ण सातारा पुशेगाव घाटावर रस्त्यावर अवैधरित्या ढाबे उभारून बेकायदेशीर दारू विक्री केली जात असल्याचा प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। प्रदीर्घ काळ त्यांनी या विषयावरील चर्चा विधान परिषदेत घडवून आणली। या संदर्भात महाविकास आघाडीकडून शुक्रवारी दुपारी 1 वाजता माहिती देण्यात आली। आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महामार्गावर असलेले पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी चांगले काम करत आहेत असे सांगितले। मात्र त्यावर समाधान न झाल्याने आमदार जगताप यांनी सविस्तर मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यमंत्र्यांनी या संदर्भात कारवाई करण्याची ग्वाही दिली। अंबादास दानवे यांनी या चर्चेत भाग घेत सरकारवर टीकेची झोड उठवली। आपण ज्या यांना दंड आकारलेला आहे अशा पद्धतीच्या 22 केसेस आपण केलेल्या आहेत। आपण ह्या सगळ्या अवैध जे धाबे आहेत आणि तत्सम हॉटेल आहेत यांच्यावर कारवाई करून ते बंद करणार का? सन्मान्य सदस्य भाई जगताप यांच्या पॉइंटेड प्रश्नाला पॉइंटेड उत्तर देतो। आपण सांगितलं की 22 गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे याचे दारूबंदीचे आणि 21,105 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। त्याच पद्धतीनं जुगाराबाबतचे 7 केसेस दाखल करण्यात आले। याचाच अर्थ की हे पोलीस स्टेशन अतिशय सक्षम आहे। ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे गुन्हे होत आहेत त्या ठिकाणी तात्काळ कारवाई या ठिकाणच्या पोलीस स्टेशनवरून करण्यात येते। तथापि आपण दिलेली माहिती सत्य मानून या पद्धतीचे आपण जे सांगितलं की धाबे चालू आहे त्या रोडवर, आपण जे सांगतात अवैध धाबे चालू आहे, अशा पद्धतीचे अवैध धाबे जर चालू असतील आणि त्या ठिकाणावर अवैध पद्धतीने दारू विक्री सुरू करण्यात येईल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल। दारूबंदीचे 22 गुन्हे आणि जप्त मुद्देमाल 21,000चा आहे सभापती महोदय। जुगाराचे 7 गुन्हे आहे, जुगाराचे 7 गुन्हे आहे आणि 43,000 रुपये जप्त आहे। मुद्दा असा आहे सभापती महोदय, हा जो सातारा पुसेगाव खटला याच्या खटाव 50 ते 100 ढाबे आहेत। एक सगळीकडे एक मोडस ऑपरेंडी की इथं इनलिगल दारू विकली जाते सगळ्या ठिकाणी आणि आपण उत्पादन शुल्क एक्साईज मोठ्या प्रमाणावर वाढवतो। परमिट रूमवाल्यांना 1-1, 2-2, 3-3 लाख रुपये सरकारचा कर आहे। असं असताना हे ढाबेवाले 1 रुपयाही न भरता इनलिगल दारू विकतात आणि याच्यातून खऱ्या अर्थानं पोलीस आणि एक्साईज डिपार्टमेंट यांचा याच्यामध्ये संगनमत असतं। काही शॉप ओनर्स म्हणजे वाईन शॉपवाले हे म्हणजे या ठिकाणी जर खरेदी केली तर या ढाब्यावाल्यांना दारू सप्लाय करतात आणि त्याच्यावर धाड टाकू नका एक्साईज वाल्यांना अशा प्रकारची सूचना काही सत्ताधारी लोकांकडून सांगितलं जातं। माझा आरोप आहे आणि हा आरोप असताना सांगण्याचा मुद्दा हा की गृह विभाग आणि एक्साईज विभागाच्या संगनमतानं असे इनलिगल दारू विक्री चालते। हा जो प्रश्न या ठिकाणी मारहाण झालेली काही लोकांना, जुगार चालू होता इथं सुद्धा मारहाण झालेली आहे आणि म्हणून आत्ता चालू आहे। तुम्ही कारवाई केल्या असतील 22 आणि 7, पण आज संध्याकाळी जाऊन बघा तिथं चालू आहे। कारवाई केल्यानंतर पुन्हा चालू होतं। माझा मुद्दा असा आहे की ही अभद्र एक्साईज आणि पोलीस खात्यांची जी चैन आहे याच्यातून या गोष्टी होतात। सरकारचं एक्साईज मोठ्या प्रमाणावर बुडतं आणि याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई आवश्यक आहे। या भागातली नव्हे तर महाराष्ट्रातली ही सरकार याच्याविषयी कडक पावले उचलणार का? ही माहिती गंभीरतेने घेऊन याच्यावर जर का अशा पद्धतीची अवैध, हे अतिशय चुकीचं आहे। या पद्धतीने एक्साईजची ड्युटी लुबाडून त्या ठिकाणी अवैध दारू विक्रेते जर का दारू विक्रेते करत असतील तर ही बाब गंभीरतेने घेऊन त्यावर निश्चितपणे तात्काळ कारवाई करण्यात येईल। सातारा लोणंद पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच होणार सुरू, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले निर्देश। आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न।
उत्तर भारत आणि दक्षिण भारत जोडणारा महत्वपूर्ण आणि अहोरात्र वाहतूक सुरू असलेल्या सातारा लोणंद पुणे महामार्गाचे रुंदीकरण तसेच त्यावरील ब्रिटिशकालीन जुन्या पुलांची कामे लवकरच केली जातील यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. स्थानिक पत्रकारांना त्यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता याबाबत सविस्तर माहिती दिली. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक वाहतुकीचा ताण असलेल्या सातारा लोणंद पुणे महामार्गाच्या कामाबाबत माहिती सरकार काय निर्णय घेणार आहे आणि या मार्गावर वाडे, वडूद, शिवथर अशी अनेक मोठी गावे असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबतही प्रश्न निर्माण होणार आहे. त्याबाबत शासन काय धोरण ठरवणार आहे असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देत असताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की ब्रिटिशकालीन जुन्या पुलांच्या कामासह या रस्त्याच्या दोन्ही लेनचे 44 किलोमीटरचे आणि लोणंद शिरवळ महामार्गाच्या 4 लेनचे 28 किलोमीटरचे असे एकूण 459 कोटी रुपयांचे काम मंजूर झाले असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम लवकरच सुरू होणार आहे. सातारा लोणंद पुणे महामार्गाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत तसेच या रस्त्याला जोडणाऱ्या दोस्ती ढाबा ते कोरेगाव रस्त्याचे काम सध्या ठप्प झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दोस्ती ढाबा ते कोरेगाव या रस्त्याचे 2-2 किलोमीटरचे काम करणे गरजेचे असताना हा रस्ता अगदी जळगावपर्यंत खोदून ठेवला आहे आणि आता या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असल्याचे आपण निदर्शनास आणून दिले होते. त्यावर उत्तर देताना मंत्री भोसले यांनी सांगितले की दोस्ती ढाबा ते कोरेगाव हा हायब्रिड NUT मोडचा रस्ता आहे. त्याबद्दल मुख्य अभियंत्यांना सांगून कॉन्ट्रॅक्टरने काम बंद का ठेवले आहे ते सुरू करण्यासाठी व वाहतूक नीटनेटकी राहावी आणि ते काम लवकर पूर्ण व्हावे याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. आमदार शशिकांत शिंदे यांच्या समवेत मुंबई येथे मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. आपण मगाशी MSIDCचा उल्लेख केला, त्यालाच एक जोडून रस्ता आपला आहे दोस्ती ढाबा जळगाव कोरेगाव रहमतपूर. आपण तो हॅमच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे. आता मागच्या वेळेला त्या हॅमची मंजुरी प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये 300, 400 कोटीची झाली आणि आता सध्या पैसा नाही अशी परिस्थिती आहे आणि काल पण 7,500 कोटी मिळालेले आहेत. पण मागणी एवढी आहे. आता MSIDCचं कर्ज पण आपण काढताय, त्यातून आपण त्या ठिकाणी त्या कर्जाच्या रूपाने आपण सरकार त्याचा व्याज आणि जर मुद्दल भरणार आहे. तो रस्ता सुद्धा मंत्री महोदय 2-2 किलोमीटर करणं गरजेचं होतं. तो तिथून जो खोदला तो पार अगदी जळगावपर्यंत खोदत आणलेला आहे आणि तो रस्त्याचं काम ठप्प पडलेलं आहे. माणसंच जात नाही. तुम्ही पण माहिती घ्या. हॅमचा रस्ता इथं सांगितला तर त्याच्याबद्दल पण MSIDCचे CEना सांगून ताबडतोब कॉन्ट्रॅक्टरनं काम का बंद ठेवलंय आणि ते सुरू करण्यासाठी आणि त्या रस्त्याचं एकतर वाहतूक नीटनेटकी चालू व्हावी आणि ते काम लवकर पूर्ण व्हावं याच्या सूचना दिल्या जातील. सभापती महोदय, जे सूचना शिंदे साहेबांनी केली तर वस्तुस्थिती आहे की हा रस्ता बऱ्याचशा गावांच्या मधनं जातो आणि त्या ठिकाणी बाजारपेठा पण आहेत, घरं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सभापती महोदय 99% हा रस्ता हा बागायत ऊस शेतीतनं जातो. कारण माझा तालुका आहे म्हणजे शिंदे साहेब एकच तालुका आहे आमचा, त्यामुळं तिकडं सारखं आमचं येणं जाणं असतं. कारखान्यांना ऊस वाहतूक त्या रस्त्यानं बरीचशी होती, तेव्हा हा बराचसा बागायत आणि ऊस वाहतूक ऊसाचं क्षेत्र असणाऱ्या शेतीतनं हा रस्ता जातो. त्यामुळे नक्कीच रुंदीकरण करण्यामध्ये बऱ्याचशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर 2-3 गावातनं हा रस्ता जातो, जी गावं मोठी आहेत, त्या ठिकाणी पण घरं आहेत लोकांची, त्या ठिकाणी व्यवसाय आहेत. वडूद सारखं गाव एक आहे ज्या ठिकाणी त्या गावाची बाजारपेठ जी आपण मंडई म्हणतो ती मंडई या रस्त्याला लागूनच आहे. पोलीस दलाच्या अत्यंत महत्वपूर्ण डायल 112 यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलीस दलाच्या अत्यंत महत्वपूर्ण डायल 112 यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्कालीन यंत्रणेवर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. दिनांक 10 जुलै 2025 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास आप्पासो बाबासो भोसले राहणार शिवाजीनगर कुकडवाड
या व्यक्तीने 112 यंत्रणेवर कॉल करून माझ्या आईने चाकूने हल्ला करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून ती पळून गेली आहे अशी माहिती दिली होती। याबाबत नियंत्रण कक्षातून संदेश प्राप्त होताच मसवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर कोणताही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट झाले। हल्ला झाल्याबाबतचा पुरावा आढळून आला नाही। तपासाअंती ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचा स्पष्ट झाले। या प्रकरणी पोलीस अंमलदार जयराम लहू कवडे यांनी फिर्याद दाखल केली असून या प्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शासकीय यंत्रणेची फसवणूक करणे ही बाब गंभीर आहे। डायल 112 ही आपत्कालीन व्यवस्था असून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे। तिचा गैरवापर कोणी करू नये, केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिला। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा महत्वपूर्ण आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी राहणार बंद, पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे प्रशासनाचे आवाहन। पश्चिम महाराष्ट्राला विशेष करून पुण्यासारख्या महानगराला कोकणाला जोडणाऱ्या महाबळेश्वर नजीकच्या आंबेनळी घाट अतिवृष्टी आणि सातत्याने दरडी कोसळत असल्याने त्या पार्श्वभूमीवर 5 दिवसांच्या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला आहे। याबाबत शुक्रवारी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पावसाळ्यात प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता घाटमार्ग वाहतुकीसाठी 5 दिवसांकरिता बंद करण्यात आला आहे। या घाटमार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत। त्यामुळे हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे। हा घाटमार्ग कोकणातून पुणे व पंढरपूर येथे जाण्यासाठी सोयीचा आहे। पोलादपूर मार्गे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा जुना रस्ता असल्याने या मार्गावरून दररोज दूध, भाजी, धान्य वाहतूक तसेच औद्योगिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात अहोरात्र वाहतूक होते। दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून हा मार्ग धोकादायक होतो। याआधीही अनेकदा घाटातील रस्ता खचून व वाहून गेल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे। सध्या पावसाळी धोका लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या अवजड मध्यम वाहनांच्या वाहतुकीसाठी 5 दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। पावसाळ्यात हवामान खात्याने रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिला नसल्यास घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवणे योग्य राहते, म्हणून तुर्तास 5 दिवस वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत असे स्पष्ट करण्यात आले आहे। संध्याकाळी पोलादपूर या ठिकाणी पोलादपूर घाटामध्ये दरड कोसळल्याने सदरची वाहतूक आम्ही बंद केलेली आहे। महाबळेश्वरकडून खाली कोकणात जाणारा रस्ता आणि कोकणातून वरती येणारा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। सदरचं काम साधारण 4-5 दिवस तरी चालेल। 4-5 दिवस आम्ही पूर्णपणे वाहतूक बंद ठेवलेली आहे। पर्यटकांना विनंती करण्यात येते की त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा।